आम्ही शपथ हेरिटेज वॉक वाटतोय ना आपलं आरतीला वाटतोय आरतीला आता बघून आले आपल्याला. अरे मग येऊ दे ना. अरे वांढरे आहेत बाबा. तुला लय फरक कळतं रे वांढरा आणि माकडा मधला. अरे मग वांढरांचं तोंड काळं असतं पागल झाला. मग येऊ दे ना आपल्याकडे काटे पण आहेत. कुठे फेकले मी. जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण चाललो आहोत कर्जत जवळील कोतळीगड एक्सप्लोर करायला. तर कोतळीगडला जाण्यासाठी आम्ही नेरळ स्टेशनला उतरलो. तिकडून मग बाहेर जाऊन पोटभर असा नाश्ता केला आणि पुढे जाऊन शेअरिंग टॅक्सी पकडून कशेळी फाट्यावर उतरलो. तर तिकडून पुढे प्रायव्हेट टॅक्सी करून आंबिवली विलेजला पोचलो. जर तुम्ही बाईकवर येत असाल तर तुम्हाला आंबिवली विलेजपासून पेठगावापर्यंत जाण्यास सोपे पडेल. पेठगाव म्हणजेच कोतळीगडचं बेस विलेज. जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर तुमचा ट्रेक आंबिवली गावापासूनच चालू होतो. आंबिवली गावापासून पेठ गावाचं अंतर हे 1.5 तासाचं आहे. तर चला ट्रेक एक्सप्लोर करूया. तर आता आपण बघितलं की पेठ गावापर्यंत आपली जर प्रायव्हेट व्हेकल असेल तर जाऊ शकते. जसे ते आता काका गेले. समोर पण आपल्याला काका दिसतात आहे. इकडे छोटंसं मंदिर दिसतं आपल्याला वाघजाई मातेचं. तर हे खालून वरती असतोपर्यंत बघू शकता बाईकवाल्यांची स्कूटीवाल्यांची कसरत. जाताना काय गाडी बंद केली तरी आरामात खाली जाईल गाडी. त्या गावात इथे वरतीचं गाव आहे. वरती जायला 1 तास. हे पेठ गावाला हाच रस्ता आहे ना जिथं आम्ही आलो आता. ठीक आहे चला. तर हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आणि हा रस्ता पण असा एकदम स्लोप रस्ता आहे सगळीकडून. तर जे पेठगाव आहे पुढे आपण आता तिकडे चाललो आहे. तर त्या गावात जायला हा एकच रस्ता आहे. म्हणजे जरी मुलं शाळेत चालले आहेत किंवा तुम्हाला काय मार्केटमध्ये जायचं आहे काय सामान आणायला जायचं आहे तर हा पूर्ण 1 ते 1.5 तासाचा रस्ता तुम्हाला खाली उतरायचं आहे वरती चढायचं आहे. तर आता 9च्या आसपास टाईम झालेला आहे. तर आम्ही पेठ गावात पोहोचणार आहे. तर इकडे दिसतोय तो किल्ल्यावरती आणि मागे आपल्याला काही पवनचक्के दिसतात ते किल्ल्याच्या मागे. नाव काय तुझं? विराट. कितवीला आहे तू? पहिलीला आहे. स्कूल कुठे आहे तुझी? वरतीच आहे. वरती गेला की नाही कधी किल्ल्यावर? किल्ल्यावर गेलेला कधी? चल बाय. तर हे रहिवासी इकडचे. जसं तो मुलगा बोलला वरतीच त्यांची काय प्रायमरी स्कूल प्राथमिक स्कूल असेल वरतीच. 2 काकडे इकडे असतो का आजीसोबत? तर आपल्याला इकडे पदरगडचा थोडासा असा व्ह्यू दिसतोय. जर माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर झाला तर दिसेल इकडे.
तर आता आपण इकडे पेठजवळ पोचलो आहे. इथे गाडी पार्क वगैरे करू शकता. इथं आपल्याला हे दुकान दिसते, भैरवनाथ भोजनालय. तिथून राईटनं जाता आपल्याला लेफ्टने जायचं आहे. हा लेफ्ट आहे, बघू शकता. इथून आता आपण आलो. हा इथून लेफ्ट जातो, हॉटेलच्या बाजूने लेफ्ट जातो. तर राईटने घेता आपल्याला लेफ्टने जायचं आहे. तो रस्ता किल्ल्याकडे जातो. आणि हा मागे बघू शकता किल्ला. किल्ल्याच्या खाली म्हणजे पायथ्याशी पोचलोय, पेठ गावाच्या तिथे. तर इकडे आपल्याला असं स्कल्पचर दिसतंय. इथे हॉटेल्स अवेलेबल आहेत कॅम्पिंगसाठी वगैरे. पण आता इकडून आलो, हा एक सरळ रोड जातो. आपल्याला राईट मारायचं हे बघू शकता. इथून आलो आपण, इकडे जायचं आहे. हे मंदिर आणि मागे किल्ला इकडे वरती. आता अर्धा तास लागेल आपल्याला वरती जायला. तर आता आपला गावातून पुढे ट्रेक चालू झाला आहे. अर्धा तास 20 मिनिटात आपण किल्ल्यावर पोहोचू. तर रस्ता थोडा चढणीचा आहे, म्हणून थोडासा दम लागू शकतो. तर आपण आता महादरवाजाजवळ पोचलो आहे, बघू शकता. आम्हाला गावापासून 20 मिनटं लागली वरती यायला. तर आपण किल्ल्यामध्ये एंट्री करतोय. पट्टी लावली. दरवाजाचा असा दोन्ही साईडचा थोडा थोडा भाग फक्त राहिला आहे. तर आता दरवाजावरून राईट मारल्यावर वरती चढलो की हा पॅच दिसतो आपल्याला. स्टीफ असा पॅच आहे, बघू शकता. इकडे वरती किल्ला आहे. जेव्हा पावसामध्ये पाणी असेल तेव्हा हा स्पॉट रिस्की असा बनू शकतो. तेव्हा इकडे आता पूर्ण दुकान आलेत, पूर्ण काळोख झालाय. तर आता आपण पोचलोय तोफेकडे.
इकडे 2 तोफा आहेत आता इकडे, आणि आपल्याला वरती दिसतोय किल्ला. तर आपण आता या डोंगराच्या मागच्या साईडून हा डोंगर चढून मग या डोंगरावरून इकडे, आणि आता हा डोंगर चढलो पेठ गावातून, आणि आपल्याला इकडे तोफा दिसतात ते 2. ही पहिली तोफ आणि दुसरी तोफ. तर आपण आता लेफ्टने चाललोय गुहेकडे. पाऊस नसल्यामुळे खूप ऊन लागतंय, गरम होतंय. तर इकडून वरती जायला रस्ता आहे. आपण जो लेफ्ट मारला इथून इकडे पुढे आलेला रस्ता आहे वरती जायला, आणि थोडंसं पुढे गेल्यावर इकडे भैरवनाथाचं मंदिर दिसतं आपल्याला, हे बघू शकता. भैरवनाथाच्या मंदिरामध्ये स्त्रियांना बाहेरून दर्शन घ्यायचं आहे. ही गोवा दिसते आपल्याला. आपण आतमध्ये चाललोय. तर हे स्कल्पचर बघू शकता, किती छान असं दिसतंय ते. हा दरवाजा, हे पिलर्स वगैरे, आणि इकडे देवाची मूर्ती दिसते आपल्याला. आपण इकडून भैरवनाथाचं दर्शन घेऊन हा किल्ल्यावरती जायचा रस्ता आहे. तर आपण आता जो तोफेच्या इकडून जो राईट रस्ता जातोय तो आपण आता तिकडे चाललोय गुहेकडे. तर हा बुरुज आहे, इकडून मागून त्याच्यावरती जायला रस्ता आहे. तर आपण आता इकडून आलो, तिकडे मागे चाललोय राईटला. इथे थोडंसं रिस्की पॅच आहे, लाईक नॅरो रस्ता आहे, म्हणून येणं जास्त करून टाळा. छोटासा असा रस्ता इथून. तर इकडे पाण्याच्या टाक्या आणि काही गुहे आहेत. तर इकडे पाण्याच्या टाक्या दिसते, इकडे दिलेले 4 नंबर. पाण्याच्या टाक्यामध्ये मासे. पिण्यालायक नाही राहिलं आहे, कारण की शेवाळ्या आल्या भरपूर. इथे अजून एक पाण्याचा टाका दिसते आपल्याला. तर हा खूप असा नॅरो पॅसेज दिसतो, हे बघू शकता. तर येताना तुम्ही तुमच्या रिस्कवर या, म्हणजे खूपच असं नॅरो पॅसेज आहे, बघू शकता. आणि खाली दरी आहे. अजून पुढे आलो आपण, पाण्याचा टाका दिसते आपल्याला. तर हा रोड बघू शकता, इकडे दरी आहे, इकडे पाण्याचा टाका आहे. तर थोडीशी रिस्क आहे यायला. तर पावसाळ्यामध्ये, म्हणजे जेव्हा पाऊस आणि शेवाळ्या भरपूर असेल तर अजून रिस्की होऊ शकतो रस्ता. तर आता आपण गुहेकडे चाललो आहे. आता आपल्याला इकडे गुहा दिसतील, जसं गोरखगडला, सरसगडला ज्या मोठ्या मोठ्या गुहा आहेत तशा सेम, म्हणजे त्याच प्रकारच्या कोरलेल्या या गुहा दिसतील आता आपल्याला इकडे. हे बघू शकता किती मोठी गुहा आहे.
गुहा बघू शकता किती मोठी, आणि इकडून असं इकडे दरवाजा आहे यायला. तर हे बघू शकता. गुड और बॅड. तर आता आपण ती मोठी गुफा बघितली. थोडासा एक छोटासा रिस्क्यू पॅच आहे इकडे मागे. तिकडून आता आपण असे छोट्याशा पायवाटेतून इकडे चाललोय मागे अजून मोठी गुफा बघायला. काय बोलतो? तर खाली बघू शकता डायरेक्ट डीप दरी आहे. आणि गवत आल्यामुळे रस्ता पण असा नॅरो झाल्यासारखा वाटतं, म्हणजे छोटा झालाय. आणि इकडे आपल्याला पाण्याचा टाका दिसतोय. तर इकडे शेवाळे आहेत भरपूर पाण्यामध्ये बघू शकता. तर अजून पुढे नाही जाता येणार, कारण की बघू शकता रस्ता संपलेला आहे अशा प्रकारे इकडे. कारण की वरतून हे पडल्यासारखं दिसतंय आणि पुढे तिकडे रस्ता दिसतोय आपल्याला. इकडे इकडे पुढे रस्ता दिसतोय आणि हे पडल्यामुळे आपण पुढे जात नाहीये. आणि हा मस्त असा व्ह्यू बघू शकता तुम्ही. बघून आले आपल्याला. अरे मग येऊ दे ना. अरे वांढरे आहेत बाबा. तुला लय फरक कळतं रे वांढरा आणि माकडामधला. अरे मग वांढरांचं तोंड काळं असतं पागल झाला. मग येऊ दे ना, आपल्याकडे काट्या पण आहेत. कुठे फेकली मी? तर आपण आता वरती चाललोय किल्ल्याच्या. हेरिटेज वॉक वाटतोय ना. आता आपण इथून वरती चाललोय आणि हे कोरीव काम बघू शकता तुम्ही दगडात. हे दरवाजा वगैरे सगळं पूर्ण दगडात कोरलेलं आहे. तर आता आपण वरती चाललोय की मस्त असं पायऱ्यांचं बांधकाम आपल्याला दिसतंय. तिकडे आपल्याला चिमणी सारखं दिसते, म्हणजे इकडे खाली नजर ठेवू शकता. हे कोरीव काम तुम्ही बघू शकता किती छान असं आहे. या इकडे पायऱ्या आहेत. इकडनं पण जाऊ शकतो. इकडनं पण नीट इकडे नाही.
तर आता आपण पुढे वरती चाललो आणि सुंदर असं कोरीव काम आहे पायऱ्यांचं आणि बाजूला भिंत देखील आहे, म्हणजे जास्त रिस्क नाही आहे इकडून चढायची तरी. आणि तिकडे नंदीसारखं आपल्याला दिसतं छोटंसं स्कल्पचर आहे आणि इकडे बघू शकता व्ह्यू मस्त असं. तर आता आपण वरती चाललो. आता लास्टचा पॉईंट राहिलेला आहे ते जाताना आणि सगळ्यांनी आपल्याला आपापलं सामान घेतलं. किल्ल्याचा दरवाजा दिसत आहे. लास्टचा पॉईंट राहिला आणि आपल्याला किल्ल्याचा दरवाजा असं मस्त दिसतं. फायनली आपण किल्ल्याच्या टॉपला पोचलो आहे. तर इथे काही शिल्प दिसतात आपल्याला. मस्त असा दरवाजा किल्ल्याचा, त्या काळीचा लुक देणारा. वाह. ते कुठे गेले, मागे गेले का? तर आपल्याला खालून झेंडा दिसतो, हा बघू शकता इकडे. फायनली पोचलो आहेत किल्ल्यावर. हे काही त्या काळचे अवशेष किल्ल्याचे. जसं इकडे काही सूचनांचे आपल्याला पालन करायचे, जसे की पाण्यात पाय वगैरे टाकून नाही बसायचं. काही राजवाड्यांचे अवशेष वगैरे. स्टॉल लावला इकडे. जसं सरसगडवरती वरती पाण्याचा सोर्स आहे तसंच इकडे पण आहे, बघू शकतो. हे मस्त असं मोठं आहे. हा मस्त असा व्ह्यू. तर कसं वाटलं, आपण पोचलो आहे वरती किल्ल्यावर. मस्त मस्त एक नंबर बाई, खतरनाक. अक्षत भाऊ आपल्यासोबत पहिल्यांदा आलाय, तर त्याला विचारू कसा वाटला ट्रेक. छान होता, खूप ट्रेक खूप ॲडव्हेंचरस होता, जेवढा एक्सपेक्ट नव्हता केलेला, खूप छान. यामागे आपण व्ह्यू बघू शकतो. इकडे मागे ढग आल्यामुळे आपला तो डोंगर नाही दिसत आहे, काळोखात दिसतो. तर आता आम्ही किल्ला उतरायला घेतला, किल्ल्याचं पूर्ण दर्शन घेऊन. तर दरवाजा, तर मी इथून खाली उतरतोय. हा रिस्की पॅच आहे.
तर आता आम्ही लवकर आलो म्हणून आम्हाला गर्दी वगैरे काही भेटली नाही. पूर्ण किल्ल्याचं चांगलं असं दर्शन झालं. आता हळूहळू गर्दी वाढत चालली, लोक येतात. तर किल्ल्यावर बघण्यासाठी 2 तोफा, पाण्याचे टाके, गुहा, कातळात कोरलेल्या पायऱ्या, दरवाजा, भैरवनाथाचं मंदिर आहे. तर खूप चांगला असा एक्सपिरियन्स होता आमचा. आणि आम्ही सकाळी लवकर गेल्यामुळे गर्दी नव्हती, तर छान असा एक्सप्लोअर करता आला आम्हाला किल्ला. तर तुम्ही पण कधी या किल्ल्यावर. तर खाली उतरताना छोटासा वॉटरफॉलचा स्पॉट होता, तर तिकडे मी त्या स्पॉटचा आनंद घेतला. तर आमचा ट्रेक आणि ब्लॉग इथेच संपतो. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.